लपलेला दिसेल किंवा अभिनेत्याचा चेहरा लपलेला दिसेल आणि नेमकं ते काय प्रकरण होतं हे तुम्ही कमेंट करून खरं तर गेसही करत होतात. पण अखेरीस ते आता रिव्हील झालं आहे. स्टार प्रवाहावर 8 एप्रिलपासून जीवलगा नावाची मालिका येते आणि त्याच मालिकेसाठी हे संपूर्ण जे काही घडलं ते झालं. आणि त्या मालिकेतली 2 महत्त्वाच्या व्यक्ती माझ्यासोबत आहेत, अमृता आणि स्वप्नील. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठी शोबजमध्ये. सगळ्यात आधी तुम्ही कमाल दिसता दोघे. आणि हे जे काही सोशल मीडियावर आम्ही बघत होतो की अमृताने फोटो शेअर केला ज्याच्यामध्ये स्वप्नीलचा चेहरा लपला होता आणि सगळे गेसही करत होते. बट अखेरीस त्याचे वेट आय गेस वर्थ होणार आहे. पण जो काही कमाल लुक आम्ही आत्ता बघितला खूपच भारी दिसतंय. तुम्ही स्वतः किती एक्सायटेड? मी खूप एक्सायटेड होते. म्हणजे असं अनेकदा झालेलं आहे की मी स्वप्नाला म्हटलंय की ही थोडंसं टाकू का, नको आता नको टाकू. मग त्यांनी मला सांगितलं की आत्ता आपण जरा थोडंसं नाही थांबूया. सो ही एक्साइटमेंट डेफिनेटली होती. कारण हा अखंड प्रोजेक्टच तसा आहे. खूप वेगवेगळी लोक छोट्या पडद्यावरती तुम्हाला खूप वेळाने दिसणार आहेत. मी तर पहिल्यांदा करते. स्वप्न आय थिंक 9 वर्षांनी करतोय. सिद्ध्या खूप वर्षांनी करतोय. आणि आत्तापर्यंत आमचा इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रवास खूप वेगळा राहिलेला आहे. सो कुठे ना कुठेतरी सतीशचं एक जसं स्वप्नील म्हणतो की ब्रेन चाइल्ड आहे. स्टार प्रभा इतकं मोठं चॅनल आहे. सो त्या सगळ्यामध्ये ही जी काही मस्त पट्टी जमलेली आहे ना, ते मला अशी हळूहळू ठिणगी त्याची अशी पाडत इथपर्यंत त्याला आणायचं होतं आणि तेच आम्ही केलं. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही आता प्रेक्षकांना भेटायला ती वेब सिरीज सिनेमे या सगळ्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटलात. स्वप्नील, तुझं आणि सतीश सरांचं कनेक्शन तर सगळ्यांनाच माहिती आहे. काय एक गोष्ट अशी होती की जी क्लिक झाली आणि तू जीवलगा या मालिकेचं पार्ट झालं? नाही, काही नाही. एक फोन कॉल आला मला आणि सतीश म्हटला की दादा असं आहे आणि असं करतोय आणि हे तू करायचंस. म्हटलं ओके. कारण आय थिंक सतीश आणि मी आमच्यात काही डिस्कशन होत नाही. तू मला सांगतो काय करायचं की मी तुला सांगतो की सतीश हे करायचं. आय थिंक दॅट इज हाऊ ब्रदर्स आर. ऑल्सो सतीशनी गोष्ट मला खूप आधी ऐकवली आणि गेली अनेक वर्ष, 2-3 वर्ष सतीशच्या डोक्यात ही गोष्ट आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी मला गोष्ट ऐकली तेव्हापासून मी असं होतं की ही करायला पाहिजे, कमाल गोष्ट ही करायला पाहिजे. आणि लव्ह स्टोरी असून मी असं म्हणतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण खूप लव्ह स्टोरीज गेली. पण लव्ह स्टोरी जेव्हा मला एक्साईट करते तेव्हा ती खरंच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स असते. पण नेहमी आम्हाला असं वाटत होतं की हे चित्रपटात कसं बांधलं. हे 2-2.25 तासाची गोष्ट नाही. हे बांधणार कसं, हे मोठं आहे. आणि देवाच्या मनात काय होतं बघा, सतीश स्टारमध्ये आला, तो आता ही इज हेडिंग इट. आणि त्याचा एक दिवशी मला फोन आला की दादा ये TV पे करेंगे. म्हणलं सतीश तू बोल का पण. कारण ही गोष्टच इतकी भारी. त्या गोष्टीत म्हणजे मी सगळीकडे आवर्जून आम्ही सगळीकडे सांगतो की तुमच्या डोक्यात कुठली काय लव्ह स्टोरी, तुमच्या डोक्यातलं कुठल्याही लव्ह स्टोरीचा जिथे शेवट होतो तिथून जीवलगाची गोष्ट सुरू होते. सो ही कल्पनाच किती बनणार आहे की आपल्याला वाटतं की लव्ह स्टोरी इधर लव्ह स्टोरी खतम, शादी लव्ह स्टोरी खतम, लव्ह स्टोरी खतम, किंवा काय सुसाईड केलं प्रेमी युगल लव्ह स्टोरी खतम, किंवा काय वेगवेगळ्या देशात राहिले. तुम्ही कुठल्याही लव्ह स्टोरीचा विचार करा, जिथे ती संपते तिथून जीवलगा सुरू होतो. अँड आय थिंक दॅट्स अ बिग किक टू एनी ॲक्टर. अमृता, तू रियालिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना छोट्या पडद्यात दिसलीस, पण आता तू लव्ह स्टोरीमधलं एक कॅरेक्टर प्ले करतेस. तुला नेमकं काय क्लिक झालं? मी तुला सांगू का, मागचं वर्ष माझ्यासाठी खूप वेगळं होतं. मी 2 मोठे चित्रपट केले, मी वेब सिरीजमध्ये पदार्पण केलं. कुठेतरी ना माझं आपण काहीतरी एक इच्छा मनात म्हणतो आणि देव तथास्तु म्हणतो, तसं काहीतरी झालं. मी यावर्षी ठरवलेलं की खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे. द मीडियम हॅज नेव्हर मॅटर्ड टू मी. म्हणूनच मी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसलेली आहे, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये काम करताना तुम्हाला दिसलेली आहे. मग मी मुनिरा पण आहे आणि मग मी कट्यारमधली जरीना पण आहे आणि मग आता जीवलगामधली काव्यासुद्धा आहे. सो माझ्यासाठी ना ते कॅरेक्टर, त्याला न्याय देणं आणि ते लोकांपर्यंत करेक्ट पद्धतीने पोहोचवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला भन्नाट काम करायचं होतं. मी जेव्हा यावेळेस पहिल्या सोलो ट्रिपला गेले ना माझ्या, मी म्हटलं मला अमृता तुला भन्नाट काम करायचं. आणि तसंच भन्नाट काम मी जीवलगामध्ये करते, किंवा मी 2 मराठी चित्रपटांमध्ये करते, किंवा एक हिंदी चित्रपटामध्ये करते. सो माझ्यासाठी व्हरायटी ऑफ वर्क वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यात हे इतकं, त्या मीटरमध्ये हे इतकं करेक्ट फिट होत होतं ना, कारण ही आजची आघाडीची मुलगी आहे. हिने स्वतःचं एम्पायर उभं केलेलं आहे, पण ती एकाच गोष्टीमुळे हतबल आहे आणि ते म्हणजे प्रेम. आणि मला असं वाटतं की अनेक मुलींना, अनेक महिलांना ज्यांना असं वाटतं, पण ज्या एका चौकटीत बिचाऱ्या बांधल्या जातात,
त्या ॲक्च्युली वाईल्ड फायर असतात. तर ती त्यांच्यातली जी वाईल्ड फायर आहे ना ती काव्या आणि ती काव्या रिप्रेझेंट करते त्या सगळ्यांना. लेखक आहे विश्वास, कसं स्वप्नील ते सगळं पोर्ट्रेट? इंटरेस्टिंग आहे. मी कधीच लेखक क्लीन नाही केला. लेखक आहे त्यामुळे तो खूप छान लिहितो, खूप छान बोलतो. प्रोमोमध्ये खूप सुंदर लाईन आहे की मला लिहिता येतं त्याचं डोळ्यातलं वाचता येईल. सो आय थिंक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणि त्याचा लेखक असण्याचा फायदाही होतो आणि त्याच्या लेखक असण्याचं नुकसानही होतं, कारण तो पुढे काय होणार हे आधी बघू शकतो. त्याचा खूप त्रास असतो. जेव्हा उद्या काय घडणार हे तुम्हाला आज कळायला लागतं ना, तेव्हा त्याचा वेगळा फ्रस्ट्रेशन होतं आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही ते थांबवू शकत नाही आहात तेव्हा त्याचा एक वेगळा त्रास होतो. सो आय थिंक खूप थिन लाईन आहे. माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. मला खरं त्याच्यापेक्षा खूप जास्त तुला सांगायचं आहे, पण परत मला नाही करायचं. सो पण थोडे दिवस आय थिंक विथ एव्हरी पासिंग डे काहीतरी नवीन कम्युनिकेशन तुमच्याकडे येणार आहे. आय एम एक्स्ट्रीमली एक्साइटेड. नाही खरंच पण आता 8 तारखेपासून काय नेमका धमाका प्रेक्षकांना बघायला मिळतो यासाठी आम्ही स्वतःही खूप एक्साइटेड आहोत. पण थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मला आणि खूप शुभेच्छा तुमच्या. थँक्यू.